हाय हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी सीमा आणि ही आहे माझी छोटीशी परी इशू. आणि आज आहे गुढीपाडवा, तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष सुखाचं आणि समाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बोल इशू, हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना. आणि आज आमचा ब्लॉग येणार आहे, तर पूर्ण बघा आणि व्हिडिओ मी करणार आहे अपलोड, तो उद्या येईल कारण की आज शूट करण्यातच जाणार आहे सगळा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटेल तेही सांगा. आणि मस्त आम्ही साडी घातलेली आहे, कशी दिसते तेही सांगा. आणि आमच्या इशूसोबत पण आम्ही व्हिडिओ शूट करणार आहोत. त्यांचे आज स्कूल आहे तर ते हातात आणि माहीत नाही, तर जसं होईल तसं आम्ही शूट करतो. ओके. आणि आमच्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईकही करा. अगं चला मग आपण ब्लॉगला सुरू करू. चला तर आपण बघूया गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण असून तो हिंदू नववर्षातील सुरुवात दर्शवतो. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे बांबूला रंगीत कापड, फुलं, साखरेच्या गाठी आणि वर चांदी तांब्याचा लोटा लावून सजवलेला ध्वज. ही गुढी विजय, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. या सणामागे भगवान राम यांच्या अयोध्येला परतण्याची आठवण आणि नवीन सुरुवातीचा संदेश आहे. तसेच हा दिवस शुभ मानला जातो, त्यामुळे लोक नवीन कामाची सुरुवात करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष पदार्थ बनवले जातात, जसे की शिरा, पुरणपोळी, कडू, गोड, नीम आणि गूळ या खाण्याची पद्धत आहे, जी जीवनातील सुख दुःख स्वीकारण्याचा संदेश देते. हा सण आनंद, नवीन आशा आणि सकारात्मकतेने भरलेला असतो. तर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर इथं आमची गुढी उभारण्याची लगबग चालू होती. आणि ही जी साडी तुम्ही बघताय ना, ही मी कोरीच ठेवली होती. म्हणजे आहेत माझ्याकडे भरपूर अशा कोऱ्या साड्या, पण एक दोनदा नेसलेल्या आहेत आणि त्या अजिबात गुढीपाडव्याला चालत नाही, म्हणून मी ही कॉटनची साडी आहे, म्हणून तिचा खूपच फुगा होत होता. मला मिऱ्या घ्यायला तिच्या अर्धा एक तास लागला. मी खूपच ॲडजस्ट करत होती, पण त्या काय ॲडजस्ट होत नव्हत्या आणि तशा त्या पॅक केल्या आणि तांब्या बसवला. मला वाटलं नव्हतं की तांबा बसेल, कारण की खूपच जाड होत होती ती साडी. खूपच दाबून आम्ही तांब्या बसवला जसा तसा. पण आम्ही एक विसरलो, ते लिंबाचा पाला विसरलो इथं लावायचा. आणि नंतर त्यांचं लक्ष गेलं आणि मग तो परत काढला आम्ही तांब्या आणि मग तिथं लिंबाचा पाला ॲड केला. पण ही जी माळ होती ना फुलांची, ती खूपच खाली सरकत होती, पण तिला जसं तसं ॲडजस्ट करून मध्ये फुलं टाकून आणि मग तिला आम्ही फिट बसवली, जेणेकरून जेव्हा आम्ही वरती गुढी नेऊ तेव्हा ती खाली सरकायला नको आणि पडायला नको. आम्हाला तीच भीती होती की याच्यातलं काहीही खाली पडायला नको, पण ते पडलं नाही. आणि खूप छान अशी गुढी आम्ही उभारली होती आणि घराला अशी वेगळी शोभा आली होती, जे बाहेर बघून व्यवस्थित एवढं भारी बसलेली होती आणि खूप छान दिसत होती. मस्त मी तर रांगोळी काढली, छोटीशीच काढली, पण छान दिसत होती, छान आली होती आणि खूपच छान वाटत होता. आजचा दिवस वेगळंच फील होत होतं. आणि इथं गौमाता पण आलेली होती आणि मला खूपच भीती वाटते. तर तिला वाटत होतं की डब्यात मी काहीतरी खायचं भरलं आहे, पण त्याच्यात रांगोळी होती. मग मला आठवलं की चपाती आहे तो 2-3 शिल्लक, मग मी त्या तिला खाऊ घातल्या. मग मला नंतर असं वाटत होतं की मी पुरणपोळ्या बनवून ठेवल्या असं, तर मस्त तिला आज मस्त गरम गरम पुरणपोळी खाऊ घातली असती. पण माझं अजून स्वयंपाकाचं काहीच बनवलेलं नाही आहे, म्हणून मी जी चपाती होती तीच तिला भरवली आणि तिने बिचारीने खाल्ली. तसं मला भीती वाटत होती खूपच, तरी मी तिला अशी खाऊ घातली आणि खूप मस्त वाटलं आज की गुढीपाडव्याच्या दिवशी गायमाता आली आमच्या दारासमोर आणि तिने 2 घास खाल्ले. तर खरं तर आम्ही मस्त ताट आपण गुढीपाडव्यासाठी नैवेद्याला देतो, तो द्यायला पाहिजे होता, पण ते काही शक्य झालं नाही. नंतर आम्ही बघू, जर दुपारी जेवणानंतर आल्या तर आम्ही नक्कीच त्यांना देऊ. आणि अशी काही मी पूजा केली,
छान वाटत होतं आणि माझा हात काही पुरत नव्हता, थोडीशी उंच झाली होती. आणि तसंच मी व्यवस्थित पूजा करून घेतली, कुक्कू हळद लावून तांदूळ टाकून व्यवस्थित आरती करून घेतली. इथं आजूबाजूला ज्या लेडीज आहेत त्या माझ्याकडे बघत होत्या की यांचं काय चाललं आहे, कारण की गुजरातमध्ये एवढं काही माहिती नाही आहे गुढीपाडव्याविषयी. जास्त तरी लोक सेलिब्रेट नाही करत आणि आम्ही जिथं राहतो ना तिथं कोणाच्याच अंगणात मला गुढी नाही दिसली, कारण की ते लोक सेलिब्रेटच नाही करत, त्यांना माहिती नसेल बहुतेक. तर बाहेरचं सगळं व्यवस्थित आवरून सगळं गुढीपाडवा ते सगळं आरती ते पूजा करून मी इथं डाळ टाकायला घेतली, जी आपण पुरणपोळीसाठी टाकतो. स्वच्छ पाण्याने धुवून घेतली 2-3दा आणि मग तिच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित कुकरला लावली. खरं तर आज इंडक्शनवर एवढा सगळा स्वयंपाक करणं मला थोडी भीतीच वाटत होती, कारण की गॅस राहिला की सगळं पटापट होतं. एक साईडला डाळ ठेवली जाते तर एक साईडला रशी भात होऊन जातो. पण आज इंडक्शनवरती डाळ व्यवस्थित शिजते की नाही शिजते, पुरणपोळ्या व्यवस्थित बनता की नाही बनता, ते मला जास्तच टेन्शन आलं होतं. तरीही मी हिम्मत करून मला डाळ टाकलीच. मी ते बोलत होते की इंडक्शनवर एवढं सगळं कसं करशील, तर साध्या पुऱ्या बनव आणि रस बनव. पण माझी इच्छा होती की मी आज पुरणपोळ्याच बनवेल, कारण की आंबेही भेटले होते आम्हाला, म्हणून माझी इच्छा होती की मी पुरणपोळ्या बनवेल. डाळ लावून मी इथं गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ हळद टाकून त्याला मस्त मऊसूत असं मळून घेतलं. याच्यात मी मैदा काहीच ॲड केलेला नाही आहे, आपलं घरातलं गव्हाचंच पीठ आहे. काही बाया टाकतात मैदा, कारण की पुरणपोळ्या फाटतात, पण आमचं जे पीठ मी माझ्या माहेरून आणते आणि ते माझ्या आईने एकदम व्यवस्थित दळलेलं असतं, एकदम चिकन असतं, त्याच्यात काही ॲड करण्याची गरज नाही पडत आणि त्याच्या खूपच छान पुरणपोळ्या होतात. आणि याच्यात मी कांदा भाजून घेतला होता आणि खोबरंही भाजून घेतलं होतं, लसूणही होता त्याच्यात टाकलेला. आणि थोडंसं मी याच्यात गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ असं ते थोडंसं नॉर्मल तेल टाकून भाजून घेतलं. मला या आमटीत ॲड करायचं. पुरणपोळीमध्ये जर मला कोणतं आवडत असेल तर ते आहे आमटी, भात आणि कुरडई. जास्त तर मी तेच खाते. पुरणपोळी मला एवढी नाही आवडत, मला गोड जास्त नाही आवडत. रस आवडतो, रस असला तर थोडीफार पुरणपोळी खाते मी, पण अशी खीर असली किंवा दुसरं काही राहिलं तर मला अजिबात पुरणपोळी आवडत नाही. रस राहिला तेव्हाच मी थोडीफार खाते. तर मी जे वाटण केलेलं होतं ते सगळं मी इथं टाकून दिलं आहे आणि थोडंसं असे मसालेही टाकले. चटणी, आपला काळा मसाला घरगुती असतो तो, हळद आणि भरपूर सारी चटणी, कारण की मला झणझणीत आमटी आवडते. अशी फिक्की आमटी मला अजिबात आवडत नाही. आणि मुलंही आमटी एवढे खात नाही आणि चिरागचे पप्पाही नाही खात, त्यांना रस आणि पुरी भरपूर आवडते. प्रत्येकाच्या आमटी बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, तरी तुमच्या कशा आहेत त्या माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि आमची अशी काही पद्धत आहे जी तुम्ही बघताय. खूपच छान इथे मसाला परतून घेतला होता आणि जे मी पीठ भाजून ठेवलं होतं तेही मी इथं ॲड केलं आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स केलं. आणि बघू शकता तुम्ही खूपच मस्त अशी मी मीठही टाकलं, कारण की बोलतात की मीठ टाकल्यावर मसाल्यांमध्ये मस्त तरी सुटते आणि खरंच मसाल्याला खूप छान तरी सुटली होती आणि खूपच छान भाजला गेला होता आणि खूपच छान दिसत होता. या मोबाईलचा कलर थोडा वेगळाच वाटतो मला, कारण की ते जेव्हा मी बनवते त्या वेगळं दिसत होतं आणि इथं वेगळंच दिसतंय. नंतर मी इथं जे पाणी आपण डाळ शिजवताना जे पाणी काढतो ना ते इथं मी ॲड केलं होतं आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि खूपच छान अशी झणझणीत आमटी रेडी झाली होती. मस्त तिला उकळून घेतली. आमटी खूप छान झाली होती आणि खूप छान कलरही आला होता तिला. आणि मस्त वरून कोथिंबीर टाकली, भरपूर कोथिंबीर टाकली मला कोथिंबीर टाकलेली आमटी खूप आवडते. थोडी टाकल्यानंतर अजून जास्त टाकायला घेतली आणि पुरणपोळ्याही इथं झाल्या होत्या. मला वाटलं नव्हतं की इंडक्शनवर पुरणपोळ्या होतील, पण त्या झाल्या. आणि मस्त मी इथं देवाचं ताट वाढायला घेतलं. एका ताटलीत रस, वाटीत आमटी आणि मस्त अशी पुरणपोळी, गरमागरम भात, मस्त कुरडाई, छोटे छोटे तळलेले पापड, असा मस्त ताट दिसत होता. आणि मी तो देवासमोर वाढायला घेतला, नैवेद्य द्यायला घेतलं. छान असा मी आज देवाराही फुलांनी सजवलेला होता, खूपच छान दिसत होता. आणि देवाकडे प्रार्थना केली की सगळ्यांचं नवीन वर्ष सुखी आणि समाधानी जाओ आणि सगळे सुखी राहो. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.